मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शस्त्राप्रमाणे माझ्याकडे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती करा. आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, प्रभू, तुझ्या तुझ्या पुत्राच्या देवदानाचा संदेश त्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या उपसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी मार्टिन व मर्सेलिन गुन्साल्वेस, स्वर्गवासी डॉमिनिक मायकल परेरा यांच्या स्मरणार्थ तसेच बाळाच्या देणगीबद्दल देवाचे आभार व परमेश्वराचे
व माऊलीचे आभार मानण्यासाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत डॉमिनिक गुझनम, एक धर्मगुरू यांची स्मृती साजरी करीत आहे. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र व्हावे, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हईगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू, संत डॉमिनिकचे पावित्र्य व शिकवण ख्रिस्त सभेला सहाय्यक ठरू दे. एकेकाळी त्यांनी आपल्या प्रवचनाने लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. आता त्याच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हबकुकच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादी काळापासून आहेस ना, आम्ही मरणार नाही. हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्यांचे शासन व्हावे म्हणून तू त्यास स्थापिले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तू या बेईमानी करणाऱ्याकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक
त्यास दुष्ट गिळून टाकतो, तेव्हा तू का उभा राहतोस? तू मानवास समुद्रातील माशाप्रमाणे का केले आहेस? कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे त्यांना का केले आहेस? तो त्या सर्वांस गळाने उचलतो, त्यास आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाक टाकून त्यास गोळा करतो. यामुळे ते हर्षित आणि आनंदित होतात. तो आपल्या जाळ्यापुढे यत्न करतो, आपल्या पागाला धूप दाखवतो, कारण त्यापासून त्याला विपुल धन आणि पुष्टीकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळी रिकामी करून राष्ट्रांची काही एक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय? मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गहणाऱ्याविषयी त्यास काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठिळकली, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेत धरत आहोत. तो फसावयाचा नाही. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच. त्याला विलंब लागावयाचा नाही. पहा, तो गौरवाने फुगला आहे. त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यास तू कधी टाकत नाहीस. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. परमेश्वर तर सर्व काळ राज्यासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे. तो जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. परमेश्वर पीडितांसाठी उंच दुर्ग आहे. तो संकट समयी उंच दुर्ग आहे. ज्यास तुझ्या नामाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवते. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतास त्यास तू कधी टाकले नाहीस. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा. त्यांची कृत्ये राष्ट्राराष्ट्रास जाहीर करा. कारण रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यास त्यांची आठवण आहे. तो दीनजनाचा आक्रोश विसरला नाही. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. Hallelujah, hallelujah, hallelujah.
संत मत्तेयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेप्रेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो आणि वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा हा, हे विश्वासहीन आणि कुटील पिढी, मी कोठपर्यंत तुम्हाबरोबर असू, कोठपर्यंत तुमचे सोसू. त्याला इथं माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटाविले. तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, ज्या संत डॉमिनिक गुझनम याचा स्मृती दिन आज आपण साजरा करीत आहोत. संत डॉमिनिक यांचा जन्म स्पेनमध्ये झाला आणि वयाच्या 14 वर्षापासून सलग 10 वर्ष त्यानं ईशज्ञानाचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला. हा अभ्यास चालू असतानाच पावित्र्यामध्ये आणि परोपकारामध्ये तो दिवसेंदिवस वाढत होता. आपल्या अवतीभोवती जे राहतात कोणीही उपाशीपोटी झोपता कामा नये. प्रत्येकाला दररोजची भाकर मिळावी अशी त्याची इच्छा असे. आणि आपली स्वतःची अतिमौल्यवान अशी पुस्तकं देखील दुसऱ्यांना दररोजची भाकर मिळावी म्हणून त्यानं विकलेली होती. एक धर्मगुरू म्हणून अतिशय असा आज्ञाधारक, जीवनामध्ये नम्र आणि विनम्र आणि पवित्र असा तो जीवन जगत होता. दक्षिण फ्रान्समध्ये लोकांमध्ये जेव्हा 2 पक्ष निर्माण झालेले होते आणि कमालीचा गोंधळ निर्माण झालेला होता, तो वाद मिटवण्यासाठी पोप महोदयांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्यांना फ्रान्समध्ये पाठवलं आणि त्यांनी या 2 पक्षामध्ये शांततेचं आणि समेटाचं असा करार घडून आणला. दोन्ही पक्ष हे नुसते एकत्रित आले नाहीत, तर ते ख्रिस्त सेवेचे अधिक जवळचे बनले. कित्येकांच्या जीवनामध्ये संत डॉमिनिक यांनी परिवर्तन घडून आणलं. 1216 साली डॉमिनिकन संस्थेची त्यानं स्थापना केली आणि त्याच्या 16 वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये जवळजवळ 1 लाख अख्रिस्ती लोकांना त्यानं ख्रिस्ती श्रद्धेकडे वळवलं. ते नेहमी म्हणायचे, ज्याचा आपल्या देह वासनेवरती ताबा आहे तोच खऱ्या अर्थानं विश्वाचा सम्राट आहे. बंधू आणि भगिनींनो, हबक्यूकच्या पुस्तकामध्ये विश्वासाच्या महत्त्वाविषयी आपण नुकतंच ऐकलेलं आहे. जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो
त्याचं परमेश्वर संरक्षण करतो. प्रतिसाद स्तोत्रामध्ये देखील आपणास सांगण्यात आलेलं आहे, जे भाविक परमेश्वराचा अगदी प्रामाणिकपणे शोध करतात, जे परमेश्वरावरती भाव ठेवतात, त्यांना परमेश्वर कधीच टाकून देत नाही. परमेश्वर नेहमी त्यांच्या पाठीशी असतो, नेहमी त्यांची काळजी घेतो, संकट समयी त्यांचं संरक्षण करतो. शुभवर्तमानामध्ये देखील विश्वासाविषयी आपण ऐकलेलं आहे, जे प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती नेहमी होते. प्रभू येशू ख्रिस्त विश्वासानं त्याच्या जवळ जे येत होते, विश्वासानं त्याच्याकडे ज्या ज्या गोष्टीची मागणी करीत होते, त्यांना त्यांचा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ते दान देत असे. परंतु त्या मुलाला ते बरे करू शकले नाहीत प्रेषित, आणि म्हणून तो माणूस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलाला क्षणार्धात बरे करतो. आणि बरे करत असताना आपल्या प्रेषितांचा विश्वास ते अल्पविश्वासी आहेत असं प्रभू येशू ख्रिस्तानं शुभ वर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे. अल्पविश्वासी म्हणजे विश्वासामध्ये परिपक्व नव्हते, परंतु मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला आणि तो जबरदस्त असला, तो भक्कम असला, तर आपण अशक्य गोष्टी देखील सहजपणे शक्य करू शकतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वासामध्ये भक्कम होण्यासाठी, ख्रिस्ताच्या जवळ जाण्यासाठी सर्वप्रथम त्या ख्रिस्ताचा शोध करणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्वतः आपल्याला पारख असणं, ओळख असणं, त्याच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत हे होत नाही, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत श्रद्धेत आणि विश्वासामध्ये आपण बळकट आणि भक्कम होणार नाही. आणि जोपर्यंत आपला विश्वास वाढत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टींचा आपल्याला अनुभव येणार नाही. या विश्वासाची, श्रद्धेची देणगी आपणापैकी प्रत्येकाला लाभावी, म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. Thank you.
हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू प्रभू, संत डॉमिनिकच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना ऐक. धर्मश्रद्धेच्या प्रचारासाठी व संरक्षणासाठी आम्हाला या ख्रिस्त बलिदानाद्वारे कृपाशक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. संत डॉमिनिक गोझना यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तो गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभू सर्व जगभर पसरले तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्या स्वामी तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या तर लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत डॉमिनिकसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावानं हाक मारायला प्रभूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो मला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुझ्याबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अंतरावरील पवित्र साक्रमेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे.
सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वीकारलेल्या पवित्र साक्रमेंटाच्या कृपा सामर्थ्यात ख्रिस्त सभेला श्रद्धापूर्वक सहभागी कर. संत डॉमिनिकच्या प्रवचनामुळे ख्रिस्त सभेच्या विकासाला सहाय्य झाले. तुझ्यासाठी जीवन जगण्यास त्याच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीने आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना ध्येयाची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचं बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रमेंटे याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. सर्व समर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या,
चराचर सृष्टीच्या निर्माण करत्या, मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तू आम्हाला फार मोठी देणगी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी व अवर्षण यांपासून आमचं संरक्षण कर. हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. रमेदी मातेच्या नवीनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी, तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दया दृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या अविवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी जीवन वेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपण थोडा वेळ शांत राहूया. आपल्या मनातील हेतू, इच्छा, आकांक्षा हे रमेदी मातेच्या मध्यस्थीनं आपण प्रभूच्या चरणाशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. नमो प्रिय भाविकांनो, आतापासून पुढे प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शनिवारी आपण पवित्र मिसाबलीचं दानाचं प्रक्षेपण आपण करणार आहोत.